Welcome students. Today we are going to start next method of preparation for alkenes from alkyl halides. Okay. तर आता आपण जे कंटेंट सुरू केलेलं आहे किंवा चालू जे मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहत आहोत प्रिपरेशन ऑफ अल्किन्स, हाऊ अल्किन्स आर प्रिपेअर्ड. विचार करताना नक्कीच नसतं अल्किन म्हणजे काय? अनसॅच्युरेटेड कंपाऊंड विच कंटेन one or more carbon double bond in their structure are called as alkenes. तर आपण जे प्रिपरेशन पाहतोय ज्या ज्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये केवळ एकच कार्बन डबल बॉन्ड आहे त्या प्रकारच्या अल्किनचे आपण मेथड ऑफ प्रिपरेशन पाहत आहोत. ओके, प्रिपरेशन ऑफ अल्किन्स. सो देयर आर सो मेनी वेज टू प्रिपेअर अल्किन्स. आउट ऑफ दॅट इन लास्ट लेक्चर वी स्टार्टेड प्रिपरेशन ऑफ अल्किन्स बाय एलिमिनेशन रिएक्शन्स. कोणत्या रिएक्शन्स ना? तर बाय एलिमिनेशन रिएक्शन्स. ज्या रिएक्शन्स मध्ये दोन ऍटम किंवा दोन ग्रुप ऑफ ऍटम हे ऍडजेसंट कार्बन ऍटम वरतून एलिमिनेट होतात, रिमूव्ह होतात आणि अनसॅच्युरेटेड कंपाऊंड तयार होतो त्या रिएक्शनला आपण एलिमिनेशन रिएक्शन म्हटलेलं आहे. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं फ्रॉम अल्कोहोल्स टू अल्किन्स. अल्कोहोल पासून अल्किन तयार करायचं असेल तर आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 म्हणजेच 95% H2SO4, 60% H2SO4 आणि 20% H2SO4 लागत होतं. तुम्हाला माहिती आहे की अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी ऑर्डर कशी होती? 3 डिग्री अल्कोहोल वाज मोर रिएक्टिव्ह दॅन 2 डिग्री, 2 डिग्री वाज मोर रिएक्टिव्ह दॅन 1 डिग्री अल्कोहोल्स. आणि त्यानुसार आपण पाहिलं होतं 3 डिग्री अल्कोहोल असेल तर आपल्याला 20% H2SO4 आणि 373 केल्विन टेम्परेचर होतं. 2 डिग्री अल्कोहोल असेल तर 60% H2SO4, 60% H2SO4 कोणतं? 60% H2SO4 आणि सॉरी इथं 400 आपण पाहिलं होतं जवळपास 443 केल्विन टेम्परेचर होतं, इथं 373 केल्विन. आणि 1 डिग्री अल्कोहोल असेल तर 95% H2SO4 आणि किती? 363 केल्विन टेम्परेचरची आवश्यकता होती. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट methods of preparation same by elimination reaction, but starting material is in last lecture we studied preparation of alkenes from alcohols, but today we are prepare alkenes from from alkyl halides. कशापासून पाहायचं आपल्याला? तर अल्किल हॅलाइड पासून आपण अल्किन कसं तयार करतो त्याविषयी पाहिजे. तर मी तर टाकतोय फ्रॉम अल्किल हॅलाइड्स. कशापासून? पहा, इलिमिनेशन रिएक्शन्स मध्ये मागच्या लेक्चर मध्ये पहिला रोमन अंक पाहिलं होतं फ्रॉम अल्कोहोल्स. अल्कोहोल्स ला जर आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत ट्रीट केलं तर करस्पॉन्डिंग अल्किन तयार होतात. आज आपल्याला पाहिजे प्रिपरेशन ऑफ अल्किन फ्रॉम अल्किल हॅलाइड्स. कशापासून? तर फ्रॉम अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड पासून जे आपण अल्किन तयार करतो दॅट इज बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन. कोणती आहे ती? बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन. ती आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन. ओके, तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो की ही पण एलिमिनेशनच रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन? ही एलिमिनेशन रिएक्शन आहे. ओके, तिथं स्टेटमेंट लिहितो अगोदर वेन जनरल स्टेटमेंट लिहितो वेन अल्किल हॅलाइड्स पाहतो वेन अल्किल हॅलाइड्स ठीक आहे लिहितो वेन अल्किल हॅलाइड्स आर बॉइल्ड विथ when alkyl halides are boiled with पाहिजे तो when alkyl halides are boiled with कोणासोबत बॉईल करायचं? तर अल्कोहोलिक KOH or NaOH. कोणासोबत? अल्कोहोलिक KOH or NaOH. it gives corresponding alkene. इट gives corresponding alkene. पाहायचं लिहिलं मी when alkyl halides are boiled with उकळणे. when alkyl halides are boiled with alcoholic KOH or NaOH it gives corresponding alkene. दिसत नसेल तर लक्षात ठेवा हे काय लिहितोय तुम्ही? तर इथे लिहितो मी अल्किन. काय लिहितो? तर अल्किन. जनरल मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे. पाहायचं आता अल्किल हॅलाइडचा जनरल फॉर्म्युला कोणता असतो ते पहा. इथं मी घेतोय कोनिकल फ्लास्क. इथं काय घेतोय मी? तर कोनिकल फ्लास्क घेतोय. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं आहे? तर या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचे RX. काय घ्यायचं आपल्याला? RX म्हणजे अल्किल हॅलाइड. आणि अल्किल हॅलाइड मध्ये काय टाकायचंय? तर आपल्याला एक तर अल्कोहोलिक
KOH टाकायचं किंवा अल्कोहोलिक NaOH. अल्कोहोलिक KOH म्हणजे काय, अल्कोहोल आणि KOH याचं मिक्सचर टाकायचे. ओके, तर चला मी सांगतोय पहा. इथे एक्झाम्पल लिहितोय मी अगोदर. एक्झाम्पल, आता एक्झाम्पल लिहिण्या अगोदर इथे टाकतोय पहा. ए टाकतो. ए फ्रॉम 1 डिग्री अल्किलाइड इथे टाकतो 1 डिग्री प्रायमरी अल्किलाइड. तर इथे मी तुम्हाला असे सांगू शकतो, when alkylides are boiled with alcoholic potassium hydroxide or sodium hydroxide it gives corresponding alkene. आता कोणते अल्किलाइड मोर रिएक्टिव्ह असतात, तर मी तुम्हाला सांगेल की टर्शियरी अल्किलाइड हे मोर रिएक्टिव्ह असतात सेकंडरी मोर रिएक्टिव्ह असतात प्रायमरी पेक्षा. ओके, तर इथं एक लिहितो आणि ही पण बीटा एलिमिनेशन रिएक्शनच आहे. कोणती रिएक्शन, तर बीटा एलिमिनेशन रिएक्शनच आहे. ओके, इथं पहा, दिस रिएक्शन इज कॉल्ड एज, मी असं म्हणतो दिस रिएक्शन इज कॉल्ड एज किंवा खालच्या वरती येतो. अगोदर एक्झाम्पल येतो. एक पाहतो याला टाकतो मी असं ए फ्रॉम प्रायमरी अल्किलाइड फ्रॉम प्रायमरी अल्किलाइड. प्रायमरी म्हणलं की 1 डिग्री लिहितो आपण, त्याला काय लिहितो आपण 1 डिग्री प्रायमरी अल्किलाइड. ओके, हा इथे एक्झाम्पल देतो. काय देतो मी तिथं एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल देत असताना हे पाहतं, हा कार्बन हायड्रोजन. ओके, दिसतं तुम्हाला CH3. नंतर इथे लिहिलो मी CH2, इथं काय लिहिलो मी CH2 आणि इथे लिहिलो मी Br. असं पण गृहीत धरूया की हा जो कोनिकल फ्लास्क आहे यामध्ये काय घ्यायचं, तर यामध्ये घ्यायचं CH3 CH2 Br. काय घ्यायचं, CH3 CH2 Br म्हणजे इथिल ब्रोमाइड घ्यायचं. आणि इथिल ब्रोमाइड घेतल्यानंतर काय करायचं, एक आपल्याला टेस्ट ट्यूब घ्यायची. काय घ्यायची आपल्याला, एक टेस्ट ट्यूब. या टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचे अल्कोहोल. तुम्ही म्हणता सर अल्कोहोल कोणतं, तर मी तुम्हाला म्हणेल C2H5OH घ्यायचं आपल्याला. काय घ्यायचं, C2H5OH. इथिल अल्कोहोल घेतला आणि ह्या अल्कोहोल मध्ये काय टाकायचं, KOH टाकायचं. काय टाकायचं आपल्याला, KOH टाकायचं. पोटॅशियम हायड्रॉक्साईड जर अल्कोहोल मध्ये टाकलं तर हे जे नंतर सोल्युशन तयार होतं अल्कोहोलचं आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं, त्या सोल्युशनला म्हटलं जातं, या सोल्युशनला काय म्हटलं जातं, तर त्या सोल्युशनला म्हटलं जातं अल्कोहोल मधलं पोटॅशियम हायड्रॉक्साईड. इट इज रिप्रेझेंटेड ॲज AlCKOH, म्हणजे त्याला आपण म्हणतो अल्कोहोलिक KOH. ओके, CH3 CH2 Br इथिल ब्रोमाइड आहे, त्याच्यात काय टाकायचं आपल्याला, अल्कोहोलिक KOH. अल्कोहोल आणि KOH चे मिक्सचर त्याला म्हणतो आपण अल्कोहोलिक KOH. आणि ते मिक्सचर ओतायचं आपल्याला याच्यात. कशात ओतायचं, या कोनिकल फ्लास्क मध्ये. आणि ह्या कोनिकल फ्लास्कला आपल्याला बॉईल करायचं. काय करायचं, बॉईल करायचे. अप टू बॉईल, उकळेपर्यंत आपल्याला त्याला हीट करायचंय. काय करायचंय, उकळेपर्यंत आपल्याला त्याला हीट करायचं आहे. CH3 CH2 Br इज हिटेड विथ कोणासोबत, तर आपल्याला हीट करायचे KOH. ही मीडियम कोणती आहे, अल्कोहोलिक मीडियम आहे. अल्कोहोल मध्ये KOH टाकलं म्हणून ती मीडियम कोणती झाली, अल्कोहोलिक KOH. आता KOH जो आहे K प्लस असतो, OH मायनस असतो. तुमच्या माहितीसाठी पहा, हा जो K प्लस आहे आणि हा जो Br मायनस आहे, तर यांच्यापासून KBr तयार होतं. काय तयार होतं, K प्लस आणि Br मायनस यांच्यापासून KBr. आणि हा जो OH मायनस आहे, OH मायनस आणि हा H प्लस, OH मायनस आणि H प्लस मिळून तयार होतं H2O. ओके, आणि हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो आणि तयार होतं ते असं कार्बन कार्बन पाहायचं. कार्बन कार्बन हा बॉन्ड. ओके, या कार्बनला किती हायड्रोजन ॲटम, तर 2 हायड्रोजन ॲटम. हा एक हायड्रोजन ॲटम आणि हा दुसरा हायड्रोजन ॲटम. त्याचबरोबर या कार्बनला किती हायड्रोजन, 2 हायड्रोजन ॲटम. किती, 2 हायड्रोजन ॲटम. आणि हा Br मायनस आणि हा K प्लस मिळून काय तयार झालं, तर पहा मुद्दाम लिहिला अगोदर KBr. ओके, हा K प्लस आणि हा इथला Br मायनस, इथला बॉन्ड तुटणार आहे. ओके, Br मायनस आणि K प्लस मिळून तयार होणार KBr. आणि हा जो OH मायनस आहे हा बेस आहे. हा काय तर बेस. OH मायनस हा बेस इकडच्या H प्लस ला ओढून घेतो. दिस OH मायनस अब्स्ट्रॅक्ट द H प्लस. ह्या OH मायनस ला फक्त H प्लस पाहिजे असतं. आणि हा बॉन्ड तुटला की हे इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतील, म्हणजे कोणता बॉन्ड तयार होईल, तर डबल बॉन्ड तयार होईल. आणि OH मायनस आणि हा H प्लस मिळून तयार होईल H2O. काय तयार होईल, तर H2O हे तयार होईल. याचं नाव काय, तर विद्यार्थी मित्रांनो CH3 CH2 Br याचं कॉमन नेम इथिल ब्रोमाइड आहे. कॉमन नेम कोणतं याचं कॉमन नेम आहे इथिल ब्रोमाइड. ओके, आणि याचं आयुपीसी नेम आहे ब्रोमोइथेन. कोणतं येतं, ब्रोमोइथेन हे त्याचं आयुपीसी नेम आहे, ब्रोमोइथेन. यापासून जे तयार झालं CH2 डबल बॉन्ड CH2 हे कोणतं आहे, याचं कॉमन नेम इथिलीन आहे. काय कॉमन नेम याचं,
इथिलीन याचंच आययुपीएस नेम हे इथिन आहे. आययुपीएस नेम काय तर हे इथिन आहे. हे तयार झालं, आलं लक्षात तुमच्या, हे तयार झालं इथिन. आता मला सांगा ही रिएक्शन होत असताना इथिल ब्रोमाइड मधलं काय काय निघून गेलं. जर तुम्ही पाहिलं आययुपीएस नेम देत असताना CH3CH2Br असेल तर हा लांबलचक साखळी आहे. लांबलचक साखळीच्या ज्या कार्बनला हॅलोजन ऍटम जोडला त्या नंबर 1 हा 1 नंबर आणि हा 2 नंबर. ओके, 1 नंबरच्या कार्बनचा Br निघून गेला आणि 2 नंबरच्या कार्बनचा हायड्रोजन निघून गेला. सायमल्टेनियसली या रिएक्शन होत असताना एक काय निघून गेलाय, हायड्रोजन निघून गेला, दुसरा हॅलोजन निघून गेला. म्हणून या रिएक्शनला डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन म्हटलं जातं. कोणती रिएक्शन, डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन. ज्या ज्या रिएक्शन्स मध्ये ऍडजसंट कार्बन ऍटमवरचे हायड्रोजन ऍटम आणि हॅलोजन ऍटम निघून जातात त्या रिएक्शनला डिहायड्रोहॅलोजनेशन असं म्हटलं जातं. हॅलोजन हा K+ सोबत गेला आणि जो राहिला कोणता हायड्रोजन हा OH- सोबत गेला. ओके, तर ही झाली डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन. कोणती झाली, डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन. ओके, मग ह्या रिएक्शनची स्टेटमेंट काय असेल तर मी असं म्हणेल, ह्या रिएक्शनची स्टेटमेंट अशी असेल, when ethyl bromide is boiled with strong base किंवा स्ट्रॉंग अल्कली कोणतं, अल्कोहोलिक लाईक कोणतं, अल्कोहोलिक KOH, लाईक अल्कोहोलिक KOH. इट गिव्स काय दिलं पहा बरं, when ethyl bromide is boiled with alcoholic potassium hydroxide it gives काय दिलं त्याने, it gives ethylene, कॉमन नेम इथिलीन आणि त्याचा आययुपीएस नेम काय तर इथिन. ओके, आययुपीएस नेम काय तर इथिन आहे. आपण ते काय टाकलं होतं, फ्रॉम अल्किल हॅलाइड्स बाय डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन. मग डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन का म्हटलं, त्याचं कारण इथिल ब्रोमाइड म्हणजे अल्किल हॅलाइडला जर आपण KOH किंवा NaOH सोबत जर हीट केलं तर ह्या अल्किल हॅलाइड मधलं काय निघून गेलं, अल्किल हॅलाइड मधला हा हायड्रोजनही निघून गेला आणि हा हॅलोजन देखील निघून गेला. मग ज्या रिएक्शन्स मध्ये हायड्रोजनही निघून जातो आणि सोबत हॅलोजनही निघून जातो त्या रिएक्शनला डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन म्हटलं जातं. कोणती रिएक्शन, डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन. द रिएक्शन इन विच रिमूव्हल ऑफ hydrogen as well as halogen is called as a dehydrohalogenation reaction. And in this reaction halogen atom is removed from carbon number 1 and halogen atom is removed from carbon number 1 and hydrogen atom removed from or eliminated from carbon number 2. Hence this reaction is called as a 1-2 elimination reaction. आणि म्हणून या रिएक्शन्सला आपण कोणत्या रिएक्शन्स म्हणतो, 1-2 elimination reactions म्हटलं जातं. त्याचबरोबर ही रिएक्शन होत असताना 1 नंबर म्हणजेच अल्फा कार्बन आहे. 1 नंबरचा म्हणजे कोणता, हा अल्फा कार्बन आहे आणि हा कोणता तर बीटा. अल्फा कार्बनचा ब्रोमिन निघून गेला आणि बीटा कार्बनचा H निघून गेला. H कोणत्या कार्बनचा निघून गेला, बीटा कार्बनचा निघून गेला आणि म्हणून याच रिएक्शनला बीटा एलिमिनेशन रिएक्शन देखील म्हटलं जातं. कोणती, बीटा एलिमिनेशन. म्हणून बाय एलिमिनेशन रिएक्शन्स यांना 1-2 or बीटा एलिमिनेशन रिएक्शन ही म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, बीटा एलिमिनेशन रिएक्शन. ओके, आणि झाली ही रिएक्शन. when ethyl bromide is boiled with strong alkali like alcoholic KOH it gives ethene. ओके, आणि जनरल स्टेटमेंट अशी असेल फ्रॉम प्रायमरी अल्कलॅइडची, when primary alkylate is boiled with alcoholic potassium hydroxide or alcoholic sodium hydroxide it gives corresponding alkene byproduct KBr किंवा NaBr आणि त्याचबरोबर बायप्रोडक्ट H2O असेल. ओके, या प्रकारे रिमूव्हल होतं, या प्रकारे काय होतं तर रिमूव्हल होतं. ओके, ही गोष्टी लक्षात ठेवत चला, ह्या गोष्टी काय करा तुम्ही तर लक्षात ठेवत चला. ओके, हे झालं लक्षात. अशा प्रकारे आपण कोणतंही एक्झाम्पल घेऊ शकतो. हे एक एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल मी जर असं घेतलं, हे पहा, CH3 CH3 CH2 CH2Br. याचं नाव काय, CH3 CH2 CH2Br हा आहे N प्रोपिल ब्रोमाइड. विद्यार्थी मित्रांनो, हा कोणता आहे तर हा आहे, याचं कॉमन नेम कोणतं आहे, याचं कॉमन नेम आहे
एन प्रोपिल ब्रोमाइड. काय नाव याचं? एन प्रोपिल ब्रोमाइड हे आहे. आणि याचा आयुपीएच नेम तुम्हाला माहिती आहे. हे पहा, लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन आहे ही. नंतर नंबरिंग ज्या साइडने हॅलोजन ऍटम जवळ आहे त्या साइडने द्यायची असते. आपण नॉमेनक्लेचर पाहिलेलं आहे. ओके, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग हॅलोजन ऍटम. गिव्ह नंबरिंग टू द चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियरर टू हॅलोजन. ओके, 1, 2 आणि 3. 3 कार्बन ऍटम असलेला अल्केन हा प्रोपेन. 1 नंबरच्या कार्बनला ब्रोमीन जोडला म्हणून याचं नाव काय आहे? याचं नाव आहे 1 ब्रोमोप्रोपेन. काय नाव याचं? 1 ब्रोमोप्रोपेन हे त्याचं आयुपीएच नेम आहे. जर हा आपण असं म्हटलं या कोनिकल फ्लास्क मध्ये आता घ्यायचं काय? CH3 CH2 CH2Br 1 ब्रोमोप्रोपेन घेतला आणि त्यामध्ये काय टाकलं आपण? तर त्यामध्ये NaOH आणि अल्कोहोल टाकायचं. काय टाकायचं आपल्याला? NaOH आणि अल्कोहोल. अल्कोहोल आणि NaOH जर टाकलं आपण, काय टाकलं? अल्कोहोल आणि NaOH जर टाकलं तर पहा NaOH. ओके, आणि इथं अल्कोहोल लिहायचं. ही कोणती मीडियम लिहायची? अल्कोहोल. आणि इथं तुम्ही असं ट्रायंगल लिहू शकता किंवा त्याच्या वरती किंवा खाली बॉईल हा शब्द देखील लिहू शकता. असं लिहू शकता तुम्ही किंवा असं देखील लिहू शकता. बॉईल म्हणजे उकळणे. जर आपण या कोनिकल फ्लास्क मध्ये एन प्रोपिल ब्रोमाइड घेतलं आणि अल्कोहोल मध्ये मिक्स असलेलं सोडियम हायड्रॉक्साईड टाकलं, त्याला जर हिट केलं तर काय होतं? NaOH मधलं Na+OH- असतं. Na+OH-. ओके, Na+ हा रिएक्टिव्ह मेटल कोणासोबत रिएक्ट होतो? तर तो हॅलोजन सोबत रिएक्ट होतो. कोणासोबत? हॅलोजन सोबत. Na+ आणि Br- यांच्यापासून बाय प्रोडक्ट NaBr आणि OH- पहा हा OH-. आता हा अल्फा कार्बन ऍटम आहे. ज्या कार्बनला हॅलोजन ऍटम जोडलेला असतो तो अल्फा कार्बन. अल्फाच्या शेजारचा असतो बीटा, बीटाच्या शेजारचा असतो गॅमा. ओके, तर अल्फा कार्बनचा हॅलोजन हा सोडियम सोबत रिएक्ट होईल आणि OH- हा स्ट्रॉंग बेस आहे, तो बीटा कार्बनचा H काढून घेईल. हा OH- आणि इथला H जर निघून गेला तर तयार होतो प्रोडक्ट असा CH3. हा इथं CH3, इथला H निघून जाणार आहे. काय निघून जाणार? इथला H कोणासोबत? OH- सोबत. CH3 नंतर इथं CH डबल बॉन्ड कशामुळे? इथला H निघून चाललाय, इथला Br निघून चाललाय. इथं CH राहील आणि इथला Br निघून जाणार. इथला बॉन्ड इथं शिफ्ट होईल, इथला बॉन्ड काय होईल? इथं शिफ्ट होईल आणि त्यावर इथं CH2. बाय प्रोडक्ट Na+Br- तयार होईल NaBr आणि त्याचबरोबर OH- आणि इथला H+ मिळून तयार होईल इथं H2O. ओके, याचं नाव काय आहे? जर हा एन प्रोपिल ब्रोमाइड याचं कॉमन नेम असेल आणि 1 ब्रोमोप्रोपेन याचं आयुपीएच नेम असेल तर हा जो कंपाऊंड आहे, ओके, या कंपाऊंडचं कॉमन नेम हे प्रोपिलिन आहे. काय कॉमन नेम याचं? प्रोपिलिन हे आहे. आणि या कंपाऊंडचं आयुपीएच नेम तुम्हाला सांगायची गरज नाही. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. ओके, गिव्ह नंबरिंग टू द चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियरर टू द कार्बन डबल बॉन्ड. म्हणून याला 1 नंबर, याला 2 नंबर, याला 3 नंबर. तर याचं नाव आहे प्रोप 1ENE. काय नाव याचं? तर प्रोप 1ENE. ओके, या प्रकारे ही रिएक्शन असेल. इथं पण जर पाहिलं तर अल्फा कार्बनचा हॅलोजन आणि बीटा कार्बनचा H निघून गेला म्हणून या रिएक्शनला काय म्हणायचं? 1-2 एलिमिनेशन. आणि हायड्रोजन ऍटम हा इथं पण बीटा कार्बनचा आणि इथं पण बीटा कार्बनचा निघून गेलाय म्हणून या रिएक्शनला बीटा एलिमिनेशन रिएक्शन म्हणायचं असतं. कोणती रिएक्शन? बीटा एलिमिनेशन रिएक्शन म्हणायचं असतं. मग लक्षात आलं तुमच्या? when alkylanides are boiled with alcoholic KOH or NaOH it gives corresponding alkene. आता आपण हे पाहिलं होतं फ्रॉम प्रायमरी अल्किलानाइड. प्रायमरी अल्किलानाइड म्हणजे कोणते? ज्या अल्किलानाइड मध्ये हॅलोजन ऍटम हा प्रायमरी कार्बनला जोडलेला असतो त्याला प्रायमरी अल्किलानाइड म्हणायचं. ज्या अल्किलानाइड मध्ये हॅलोजन ऍटम हा सेकंडरी कार्बनला जोडलेला असतो त्याला सेकंडरी अल्किलानाइड म्हणायचं असतं. आणि ज्या अल्किलानाइड मध्ये हॅलोजन ऍटम हा टर्शियरी कार्बनला जोडलेला असतो त्याला टर्शियरी अल्किलानाइड असं म्हणायचं असतं. तर सुरुवातीला आपण पाहिलं होतं फ्रॉम प्रायमरी अल्किल हॅलाइड. when ethyl bromide एक्झाम्पल घेतलं आपण, when ethyl bromide is a primary alkylamide. चला मी असं टाकतो. ओके, when ethyl bromide म्हणजे तो कोणता आहे तुमच्या माहितीसाठी? तर तो आहे 1 डिग्री. तो कोणता आहे? तर 1 डिग्री. when ethyl bromide that is primary alkylamide is boiled with strong alkali like alcoholic KOH it gives ethylene. CH3 CH2 Br plus KOH alcoholic media
इथं बॉईल लिहायचं CH2 डबल बॉन्ड CH2 KBr आणि H2 आपण असं लिहिलं. आता आपण या रिएक्शनला कोणत्या म्हटलं, डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन. इथून पुढच्या सगळ्याच डिहायड्रोहॅलोजिनेशन असतील आजच्या. डिहायड्रोहॅलोजिनेशन का, बिकॉज इन दीज रिएक्शन्स, ह्या रिएक्शन्स होत असताना एका कार्बनचा हायड्रोजन आणि दुसऱ्या कार्बनचा हॅलोजन निघून गेला. इन दीज रिएक्शन्स हायड्रोजन ॲटम अँड हॅलोजन ॲटम रिमूव्ड फ्रॉम adjacent carbon atom, hence is called as a dehydrohalogenation reaction. आणि एक कार्बनचा Br गेला, दुसऱ्या कार्बनचा H गेला, म्हणून याच रिएक्शनला 1,2 एलिमिनेशन रिएक्शन. आणि हायड्रोजन हा बीटा कार्बनचा गेला म्हणून त्यालाच बीटा एलिमिनेशन रिएक्शन देखील म्हटलं जातं. इथे तुम्ही पाहू शकता ऍडजेसंट कार्बनचा 1 नंबरचा Br, 2 नंबरचा हायड्रोजन गेला म्हणून 1,2 एलिमिनेशन रिएक्शन. आणि त्याचबरोबर अल्फा कार्बनचा हॅलोजन आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन गेला म्हणून याला आपण काय म्हणतो, बीटा एलिमिनेशन रिएक्शन असं म्हणतो. ओके, तर आणखी एक मला सांगायचं की व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हायड्राइड. तर तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवायचं रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ अल्किल हायड्राइड इज काय इथं रिएक्टिव्हिटी ऑर्डर. एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचं आहे, एमसीक्यू साठी रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ अल्किल हायड्राइड. Reactivity order of alkyl halide for dehydrohalogenation, for dehydrohalogenation कोणती आहे. तर मी असं म्हणतोय की टर्शियरी अल्किल हॅलाइड, कोणते टर्शियरी अल्किल हॅलाइड च लवकर डिहायड्रोहॅलोजिनेशन होतं ऍज कम्पेअर टू सेकंडरी अल्किल हॅलाइड. आणि सेकंडरी अल्किल हॅलाइड च लवकर डिहायड्रोहॅलोजिनेशन होतं ऍज कम्पेअर टू प्रायमरी अल्किल हॅलाइड. ओके, कोणाचं डिहायड्रोहॅलोजिनेशन कोणाचं लवकर होतं, तर टर्शियरी अल्किल हॅलाइडचं डिहायड्रोहॅलोजिनेशन लवकर होतं ऍज कम्पेअर टू सेकंडरी अल्किल हॅलाइड. आणि सेकंडरी अल्किल हॅलाइडचं लवकर होतं कोणापेक्षा, प्रायमरी अल्किल हॅलाइड पेक्षा. आता आपण हे सध्या कोणतं पाहिलं, तर डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ प्रायमरी अल्किल हॅलाइड. यानंतर आपल्याला पाहायचे सेकंडरी अल्किल हॅलाइडचं डिहायड्रोहॅलोजिनेशन. ओके, हे प्रायमरीचे एक्झाम्पल पाहिले होते. यात तुम्हाला काही अडचण आहे इथपर्यंत, इथपर्यंत कोणती अडचण नाही. तर टर्शियरी अल्किल हॅलाइडचं डिहायड्रोहॅलोजिनेशन लवकर होतं सेकंडरी पेक्षा, आणि सेकंडरीचं लवकर होतं कोणापेक्षा, तर प्रायमरी अल्किल हॅलाइड पेक्षा. इथपर्यंत कोणाला काही अडचण नाही. आणि अल्किल हॅलाइडची रिएक्शन एक तर अल्कोहोलिक KOH सोबत करू शकता किंवा अल्कोहोलिक NaOH सोबत करू शकता. ओके, व्हेन अल्किल हॅलाइड्स आर बॉइल्ड विथ अल्कोहोलिक KOH और अल्कोहोलिक NaOH इट गिव्स करस्पॉन्डिंग अल्किन. ते काय देतं, तर करस्पॉन्डिंग अल्किन देतं. आता हे मी मोडणार आहे, आपल्याला लगेच पाहायचंय सेकंडरी अल्किल हॅलाइडचं डिहायड्रोहॅलोजिनेशन. ओके, पाहायचं आता घेतो मी तर फ्रॉम सेकंडरी अल्किल हॅलाइड्स. काय पाहिजे आपल्याला, तर फ्रॉम सेकंडरी अल्किल हॅलाइड्स. सांगा बरं सेकंडरी अल्किल हॅलाइडचे एक्झाम्पल कोणते. तर सेकंडरी अल्किल हॅलाइडचे एक्झाम्पल कोणतं आहे, तर तुम्हाला आठवते का पहा, तुम्हाला आठवते का पहा. तुम्ही म्हणता सर सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणजे काय, तर ज्या अल्किल हॅलाइड मध्ये हॅलोजन ॲटम हा सेकंडरी कार्बनला जोडलेला असतो, कोणत्या सेकंडरी कार्बनला जोडलेला असतो, त्या अल्किल हॅलाइडला सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणायचं असतं. आठवतो का पहा, मी हे रफ करेपर्यंत मोडेपर्यंत तुमच्या ते लक्षात येते का पहा. लक्षात जर आलं तर खूप चांगलं. आपण नॉमेनक्लेचर पाहत असताना अल्किल हॅलाइड पाहिले होते, पहा आठवतंय का तर. पाहिजे ना, सांगतो हे पहा. इथे टाकतो ना बी फ्रॉम सेकंडरी अल्किल हॅलाइड, फ्रॉम सेकंडरी अल्किल हॅलाइड. कशापासून, तर फ्रॉम सेकंडरी अल्किल हॅलाइड. ओके, सेकंडरीलाच आपण काय म्हणतो, तर सेकंडरीला आपण 2 डिग्री अल्किल हॅलाइड देखील म्हणतो. कोणतं, सेकंडरी किंवा 2 डिग्री अल्किल हॅलाइड. ओके, आता पाहायचं एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल देत असताना इथं काढतोय पहा, आता इथे घेतोय CH3 CH Cl आणि इथं CH3 CH3 CH Cl आणि CH3. हा हॅलोजन ॲटम आहे, हा या कार्बनला जोडलाय आणि हा कार्बन 2 कार्बनला जोडलाय, म्हणून हा कोणता झाला,
तर हा झाला सेकंडरी अल्किल राईड. कोणता झाला? सेकंडरी अल्किल राईड. हा चला इथे तुम्ही पहा स्टेटमेंट लिहितो जनरल किंवा जनरल स्टेटमेंट पेक्षा मी असं म्हणतो, when secondary alkyl are boiled with alcoholic KOH or NaOH it gives corresponding alkene. एक्झाम्पल घेतो इथे मी, चला एक्झाम्पल घेतो किंवा स्टेटमेंट लिहितो जनरली असं लिहितो पहा. when शॉर्टकट लिहितो, when secondary alkylate कोणतं, when secondary alkylate is boiled with, when secondary alkylate is boiled with alcoholic कोणतं आणि अल्कोहोलिक एक तर KOH अल्कोहोलिक KOH और अल्कोहोलिक NaOH अल्कोहोलिक KOH और अल्कोहोलिक NaOH it gives corresponding alkene, it gives corresponding alkenes. ते काय देतं? corresponding alkenes देतं. एक्झाम्पल घेणार आहे मी. एक्झाम्पल when isopropyl chloride कोणतं सांगते पहा, when isopropyl chloride. आता तुम्ही मला सांगता ना, मी फक्त स्टेटमेंट लिहिणार आहे. when isopropyl chloride म्हणजेच ब्रॅकेट मध्ये 2 chloropropane is boiled with कोणासोबत? अल्कोहोलिक KOH it gives काय देतं पहा. 2 क्लोरोप्रोपेन म्हणजे काय? असं CH3 CHCl CH3. ओके, इथे पहा काढतो मी, हे पहा, हे घ्या CH3 CH इथं CH3 आणि इथं काढतो मी Cl. आता पहा हा जो CH जोडलेला आहे हा क्लोरीन ऍटम या कार्बनला जोडलाय. हा कार्बन किती कार्बनला जोडलाय? हा कार्बन 1 आणि 2 कार्बनला जोडलाय. म्हणून हा जो अल्किल राईड आहे हा सेकंडरी अल्किल राईड आहे. हा कोणता आहे? तर हा सेकंडरी अल्किल राईड आहे. ज्या कार्बनला हॅलोजन ऍटम जोडलेला आहे तो कार्बन 1 आणि 2 कार्बनला डायरेक्टली जोडलेला आहे. हा सेकंडरी कार्बन आणि म्हणून सेकंडरी कार्बनला हॅलोजन ऍटम जोडलेला आहे म्हणून हा सेकंडरी अल्किल राईड आहे. कोणता? हा सेकंडरी अल्किल राईड आहे. त्याचं नाव कॉमन नेम आहे आयसोप्रोपिल क्लोराईड. याचं कॉमन नेम काय आहे? तर याचं कॉमन नेम आहे आयसोप्रोपिल क्लोराईड आहे. ओके, आणि याचं आययुपीसी नेम काय? जर तुम्ही पाहिलं 1, 2 आणि 3 तर याचं आययुपीसी नेम आहे 2 क्लोरोप्रोपेन. हे नाव तुम्हाला सहज लक्षात राहतात, काही वेगळं नाही. याचं नाव आहे 2 क्लोरोप्रोपेन. ओके, ज्या कार्बनला हॅलोजन ऍटम जोडला आहे तो सेकंडरी नक्कीच आहे, पण ज्या कार्बनला हॅलोजन ऍटम जोडला आहे त्याला अल्फा कार्बन म्हटलं जातं. कोणता कार्बन म्हटलं जातं? अल्फा कार्बन म्हटलं जातं. आणि अल्फाच्या शेजारी कोणता असतो? तर अल्फाच्या शेजारी असतो बीटा कार्बन ऍटम. कोणता असतो? बीटा कार्बन ऍटम असतो. तर मी असं म्हणेल सेकंडरी अल्किल मध्ये हा अल्फा कार्बन आणि सेकंडरी मध्ये मात्र 2 बीटा कार्बन ऍटम असतात. किती असतात? तर 2 बीटा कार्बन ऍटम असतात. ह्या बीटा कार्बनला 3 हायड्रोजन ऍटम आहेत आणि या बीटा कार्बनला देखील 3च हायड्रोजन ऍटम आहेत. मग अशा वेळेस काय होतं तर पाहू आपण. हा बीटा आहे. CH3 चं तुम्हाला मॉडिफिकेशन आणखी असं करतो मी. चला, हा H आणि हा H तसंच इथेही काढतो. CH3 ला मॉडिफाय करतो, कंप्लीट काढतो असं. ओके, आणि इथं देखील मी काय करतो तर इथं देखील तुमच्या माहितीसाठी असलेलं CH3 CHCl CH3. ओके, हा कोणता कार्बन आहे? हा अल्फा कार्बन आहे. हा कोणता कार्बन आहे? तर हा अल्फा. अल्फाच्या शेजारी कोणता असतो? बीटा. या अल्फाच्या शेजारची कोणता? बीटा. लक्षात ठेवा, अल्फाच्या राईटला पण बीटा असतो आणि लेफ्टला पण बीटा असतो. हा जो आयसोप्रोपिल क्लोराईड आहे या आयसोप्रोपिल क्लोराईडच्या अल्फा कार्बनच्या शेजारी जे 2 बीटा कार्बन येतात या दोन्ही पण बीटा कार्बन मध्ये 3च हायड्रोजन ऍटम आहेत. किती? तर 3च हायड्रोजन ऍटम आहेत. ओके, याला जर आपण कोणासोबत हिट केलं KOH अल्कोहोलिक KOH. ओके, पहा इथं जर आपण घेतलं हा 2 क्लोरोप्रोपेन आणि त्याच्यात जर टाकलं अल्कोहोलिक KOH आणि त्याला जर आपण बॉईल केलं, त्याला काय करायचं? आपल्याला बॉईल करायचे, हिट करायचे. आणि बॉईल जर केलं तर काय होतं पहा, KOH मधलं K+ आणि OH-. हा K+ रिएक्टिव्ह मेटल हा कोणासोबत रिएक्ट होतो? क्लोरीन सोबत रिएक्ट होतो. ओके, K+ आणि क्लोरीन काय करावे सांगा? K+ आणि क्लोरीन KCl. हा बॉन्ड तुटतो K+ आणि हा बॉन्ड तुटून Cl- KCl. नंतर हा जो OH- आहे हा बेस आहे. OH- इज अ स्ट्रॉंग बेस. OH- काय करतो तर बीटा कार्बन वरती. आता इथं दोन्ही बीटा कार्बन आहेत. दोन्ही बीटा कार्बन वरती सारखेच हायड्रोजन ऍटम आहेत, पण कोणत्याही एका बीटाचा काय करणार? तो हायड्रोजन काढणार आहे. आपण असं म्हणू, हा जो हायड्रोजन ऍटम आहे हा H+ इज
इलिमिनेट फ्रॉम OH मायनस, आणि हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल. आणि असं जर झालं तर काय तर होईल पहा बरं. हा कार्बन इकडे कोणता प्रभाव झालेला आहे का? कोणताच फरक पडलेला नाही. या कार्बनला किती हायड्रोजन? या कार्बनला 3 हायड्रोजन ऍटम. नंतर या कार्बनला काय शिल्लक राहिलं? या कार्बनला शिल्लक राहिलं वरचा हायड्रोजन ऍटम. इथला Cl मायनस आणि K प्लस KCl, इथला H प्लस आणि OH मायनस H2O. आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट जर झाला तर कोणता बॉन्ड तयार झाला? डबल बॉन्ड. आणि या कार्बनला शिल्लक काय राहतं? तर हे 2 हायड्रोजन ऍटम राहतात. किती? 2 हायड्रोजन ऍटम राहतात. आणि बाय प्रोडक्ट काय? तर बाय प्रोडक्ट K प्लस आणि Cl मायनस KCl. काय तयार झालं इथं? KCl. आणि OH मायनस अँड H प्लस टू फॉर्म H2O. काय तयार झालं? H2O. नाव सांगा. याचं नाव तुम्हाला माहिती आहे आयसोप्रोपिल क्लोराइड. हा 2-क्लोरोप्रोपेन आहे. इथं जो तयार झाला CH3 CH डबल बॉन्ड CH2, तुमच्या लक्षात आलंच असेल तो कोणता कंपाऊंड आहे? तो कोणता कंपाऊंड आहे पहा बरं. हा, लांबलचक साखळी चेन आपल्याला निवडायची. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेली. ज्या साइडने डबल बॉन्ड जवळ आहे त्या साइडने नंबरिंग, म्हणजे हा झाला 1, हा झाला 2, हा झाला 3. तर या कंपाऊंडचं नाव आहे प्रोप 1ENE. कोणता आहे हा? प्रोप 1ENE. बाय प्रोडक्ट हा KCl म्हणजे पोटॅशियम क्लोराईड. हा कोणता आहे? तर हा आहे पोटॅशियम क्लोराईड. आणि त्याचबरोबर हा कोणता आहे? तर हा आहे वॉटर. हा कोणता आहे? तर हा आहे वॉटर मॉलिक्यूल. कोणता मॉलिक्यूल येतो? तर वॉटर मॉलिक्यूल आहे. ओके, तर या प्रकारे ही झाली ती रिएक्शन. रिएक्शन पाहिजे. ओके, ही रिएक्शन ऑब्झर्व केली आता. CH3 CH Cl CH3. ओके, ज्या कार्बन हायड्रोजन ऍटम असतो तो अल्फा कार्बन ऍटम, आणि अल्फाच्या शेजारचे कार्बन ऍटम कोणते असतात? तर बीटा असतात. अल्फाच्या शेजारचे बीटा. मग बीटा कार्बन ऍटम किती असू शकतात? बीटा कार्बन 1 असू शकतो, 2 असू शकतो किंवा 3 असू शकतो. प्रायमरी अल्किलाइड मध्ये एकच बीटा कार्बन ऍटम असतो, लक्षात ठेवायचं. सेकंडरी अल्किलाइड जर असेल तर त्याच्यामध्ये 2 बीटा कार्बन ऍटम असतात. त्यांच्यावरची हायड्रोजनची संख्या कमी अधिक असू शकते. आणि टर्शियरी अल्किलाइड मध्ये 3 बीटा कार्बन ऍटम असतात. किती असतात? तर 3 बीटा कार्बन ऍटम असतात. बीटा म्हणजे काय? तर ग्रीक लेटर मध्ये ज्या कार्बनला हायड्रोजन ऍटम जोडला तो अल्फा, जसं आपलं इंग्रजीमध्ये ABCD असतं, तसं ग्रीक लेटर मध्ये अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा अशी आराखडी आहे. म्हणून ज्या कार्बनला हायड्रोजन जोडलेला आहे त्याला अल्फा. ओके, आणि अल्फाच्या शेजारचा बीटा, बीटाच्या शेजारचा गॅमा, गॅमाच्या शेजारचा डेल्टा अशा सिरीज असते. चला, तर ज्यावेळेस सेकंडरी अल्किलाइड मध्ये बीटा कार्बन वरती सारखेच हायड्रोजन ऍटम असतात त्यावेळेस कोणत्याही एका कार्बनचा हायड्रोजन निघून जातो आणि अनसॅच्युरेटेड हा अल्किन तयार होतो. म्हणून when isopropyl chloride म्हणजेच 2-chloropropane is boiled with alcoholic potassium hydroxide, it gives propene and byproduct potassium chloride and water molecule. ओके, या रिएक्शन मध्ये देखील ऍडजसंट कार्बन ऍटमचा, कोणत्या? ऍडजसंट. मी जर याला 1 नंबर दिला, याला 2 नंबर दिला, याला 3 नंबर दिला, तर 1 नंबरच्या कार्बनचा हायड्रोजन आणि 2 नंबरच्या कार्बनचा हॅलोजन ऍटम निघून गेला. ओके, म्हणून या रिएक्शनला 1-2 एलिमिनेशन रिएक्शन. आणि त्याचबरोबर अल्फा कार्बनचा हॅलोजन आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन निघून गेला. हायड्रोजन हा बीटा कार्बनचा निघून गेला, म्हणून या रिएक्शनला आपण बीटा एलिमिनेशन रिएक्शन्स म्हणत असतो. ओके, हे झालं. आता दुसरं एक्झाम्पल देणार आहे मी. दुसरं एक्झाम्पल देणार आहे पहा. एक्झाम्पल नंबर 2 पहा. मी असं म्हणतोय वेन सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. कोणतं? वेन सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. तर तुम्हाला थोडंसं मला असंही सांगायचंय हे लिहिण्याच्या अगोदर. वेन सेकंडरी अल्किलाइड कंटेन, पहा इथं स्टार करू इथं, हे महत्वाचे. आता वेन सेकंडरी अल्किलाइड, वेन सेकंडरी अल्किलाइड पहा. वेन सेकंडरी अल्किलाइड कंटेन सॉरी when secondary alkylamide contain 2 or more beta carbon, 2 beta carbon which contain different number of hydrogen atoms. Major product is different number of hydrogen atoms. Major product is identified by when secondary alkylamide contain 2 beta carbon which contain different number of hydrogen atom. It gives 2 different alkenes.
इट गिव्स टू डिफरंट अल्केन्स. ओके. आणि इथं लिहितो खाली मेजर प्रोडक्ट इज आयडेंटिफाईड बाय सेट जेप्स रूल. कोणत्या रूल ना? बाय सेट जेप्स रूल वी कॅन आयडेंटिफाय मेजर प्रोडक्ट. आता एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल घेतो दुसरं मी. ते असं सेकंडरीचं व्हेन सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणजे त्याचं नाव लिहितो मी 2-ब्रोमोब्युटेन. इट व्हेन सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणजे 2-ब्रोमोब्युटेन इज बॉइल्ड विथ अल्कोहोलिक KOH. विथ अल्कोहोलिक कोणतं? तर अल्कोहोलिक KOH. इट गिव्स काय देतं ते पहा. आता इट गिव्स काय देतं ते पहा. आता सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइडचं स्ट्रक्चर कोणतं ते मी काढतोय. हे पहा CH3. हे पहा इथं काढतोय CH3. हा कार्बन, इथं हायड्रोजन, इथं काढतोय मी Br, इथं काढतोय हा कार्बन हायड्रोजन आणि इथं काढतोय कार्बन हायड्रोजन आणि हायड्रोजन. ओके. दिसतं सगळ्यांना तुम्हाला? याला सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड का म्हटलं? कारण हा जो कार्बन आहे 1 आणि 2 कार्बनला जोडलाय म्हणून सेकंडरी, आणि 4 कार्बन अटम असलेला अल्किल ग्रुप हा ब्युटिल आणि त्याला जोडलाय हायड्रोजन ब्रोमाइड किंवा ब्रोमीन म्हणून याचं कॉमन नेम आहे सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. कोणता विद्यार्थी मित्रांनो? याचं कॉमन नेम आहे सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. हे त्याचं कॉमन नेम आहे. आणि ह्याचं आयुपीसी नेम काय? तर 1, 2, 3 आणि 4. तर या कंपाऊंडचं आयुपीसी नेम हे 2-ब्रोमोब्युटेन आहे. तो कोणता आहे? तर 2-ब्रोमोब्युटेन. या 2-ब्रोमोब्युटेनला आता आपण असं म्हणूया या कोनिकल फ्लास्क मध्ये हे सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइडचे आपण मॉलिक्युल्स घेतले आणि त्याच्यात काय टाकायचं? तर त्याच्यात टाकायचं आपल्याला KOH आणि अल्कोहोल म्हणजेच अल्कोहोलिक KOH टाकायचं. काय टाकायचं आपल्याला? अल्कोहोलिक KOH याच्यात टाकायचे. इथं मी लिहितोय KOH आणि कोणतं? अल्कोहोलिक. त्याला काय करायचं आपल्याला? तर त्याला बॉईल करायचंय. त्याला काय करायचं? तर बॉईल करायचं आहे. मग बॉईल केल्यानंतर काय करावे पहा. तर आपल्याला माहिती आहे KOH मधला K+OH-. ओके. K+OH-. K+ कोणासोबत रिएक्ट होईल? दिस K+ इज रिएक्ट विथ Br. ओके. हा K+ रिएक्ट होईल Br सोबत, तयार होईल KBr. आणि हा OH- काय करत असतो? OH- इज अ बेस. OH- इज अ बेस which can accept H+ from बीटा कार्बन एटम. हा ज्या कार्बनला हायड्रोजन जोडलेला तो अल्फा कार्बनच्या शेजारच्या कार्बनला काय म्हणतो आपण? बीटा. या कंपाऊंड मध्ये किती बीटा कार्बन एटम आहेत? किती बीटा कार्बन आहेत पहा बरं. तर या कार्बनच्या शेजारचा हा एक बीटा कार्बन आहे आणि हा एक बीटा कार्बन आहे. आता या बीटा कार्बनला डाव्या साईडच्या बीटा कार्बनला किती हायड्रोजन एटम जोडलेले आहेत? तर पहा या 1, 2 आणि 3. या डाव्या साईडच्या बीटा कार्बनला 3 हायड्रोजन एटम जोडलेले आहेत आणि उजव्या साईडच्या बीटा कार्बनला 2 हायड्रोजन एटम जोडलेत. ज्यावेळेस सेकंडरी काय म्हणतो पहा, ज्यावेळेस सेकंडरी किंवा टर्शियरी अल्किल हायड्राइड मध्ये बीटा कार्बन एटमवरती जर संख्या वेगवेगळी असेल तर त्यावेळेस 2 प्रकारचे प्रोडक्ट तयार होतात. किती प्रकारचे? 2 प्रकारचे प्रोडक्ट तयार होतात. एक हा मेजर असतो आणि एक हा मायनर असतो. एक हा मेजर असतो आणि एक हा मायनर असतो. ओके. तर आपण असं म्हणूया, जर आपण ह्या अल्किल हायड्राइडला KOH सोबत हिट केलं, पहिली पॉसिबिलिटी हा K+Br सोबत रिएक्ट झाला. ओके. आणि त्यानंतर ह्या OH- या OH- जर इथला H+ काढला, पहिली पॉसिबिलिटी, तर काय होईल? तर इथला H+ जर काढला तर हा जो बॉन्ड आहे तो इथं शिफ्ट होईल आणि आपल्याला तयार होईल तो प्रोडक्ट असा. पहा पहिली पॉसिबिलिटी काय, मी असंही सांगतो. इथे किती प्रकारचे प्रोडक्ट तयार होतील तर मी असं करून सांगतो. ओके. चला इथं असं करून सांगतो किती प्रकारचे. पहा जर या K+ न हा Br काढला तर KBr आणि ह्या OH- न 1 नंबरच्या कार्बनचा H+ काढला तर H2O आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल आणि तो बॉन्ड जर तिथं शिफ्ट झाला तर या कार्बनला शिल्लक राहतात 2 हायड्रोजन एटम. हा एक हायड्रोजन आणि हा दुसरा हायड्रोजन. हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो म्हणजे तयार होतो डबल बॉन्ड. म्हणजे कोणता बॉन्ड तयार होतो? डबल बॉन्ड. या कार्बनला राहिला शिल्लक एक हायड्रोजन एटम. मग हायड्रोजन एटम तर निघून गेला नाही का. मग पुन्हा हा 2 झाला. 3 नंबरच्या कार्बनला जसेच तसे हायड्रोजन एटम. ओके. हे हायड्रोजन एटम. आणि 4 नंबरच्या कार्बनला देखील जसेच तसे हायड्रोजन एटम. आणि हा जो कंपाऊंड आहे पहा CH2
डबल बॉन्ड CH CH2 CH3 हा जो कंपाऊंड आहे याचं नाव आहे ब्यूट 1ENE. याचं नाव काय आहे तर ब्यूट 1ENE हा आहे. आणि दुसरी पॉसिबिलिटी काय तर पहा, ही पहिली पॉसिबिलिटी झाली. आता दुसरी पॉसिबिलिटी अशी सांगतोय, जर आपण ह्या सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइडला अल्कोहोलिक KOH सोबत हिट केलं तर KOH मधला K+ आणि इथला Br-, ओके, काय तर होणार आहे KBr. आणि ह्या OH- न जर या बीटा कार्बनचा H+ काढला, हा पण बीटा आहे ना, इकडे 3 हायड्रोजन होते, इथे किती येतं 2 हायड्रोजन, पैकी कोणताही एक आपण असं म्हणूया दुसऱ्या पॉसिबिलिटी मध्ये हा H+ निघून चाललाय. आणि हा H+ जर निघून गेला तर हा बॉन्ड इथं शिफ्ट व्हायलाय, म्हणजे इकडचा कॅन्सल करू आपण. हा बॉन्ड जर इथं शिफ्ट जर झाला तर दुसरा प्रोडक्ट कोणता तर पहा, इकडचे जसे तसे 3 हायड्रोजन ॲटम, दुसऱ्या पॉसिबिलिटी मध्ये या कार्बनचे हायड्रोजन ॲटम जसे तसे, ओके, इथं कार्बन, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन. नंतर या कार्बनचा Br निघून चालला, याचा हायड्रोजन जसाच तसा, हा हायड्रोजन. आणि नंतर हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार आहे, ओके, त्याचं कारण हा H आणि Br निघून चालले तर, ओके, इथं कोणता बॉन्ड येईल डबल बॉन्ड, ओके, हा H निघून चालला, इथं कार्बनला एक H राहणारच आहे. आणि नंतर या कार्बनला किती हायड्रोजन ॲटम तर या कार्बनला 3 हायड्रोजन ॲटम. किती 3 हायड्रोजन ॲटम. CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 नॉमेनक्लेचर तुम्ही पाहिलेलं आहे. हा इक्विडिस्टंट पोझिशनला डबल बॉन्ड आहे म्हणून नंबरिंग आपण पाहू शकता. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन, ही पहा, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. नंबरिंग ज्या साइडने डबल बॉन्ड आहे त्या साइडनं 1 2 1 2 कोणत्या साइडने नंबरिंग देऊ शकता. चला 1 2 3 आणि 4, 2 नंबर पासून डबल बॉन्ड सुरू झालाय. याचं IUPAC नेम काय ब्यूट 2ENE. काय नाव याचं तर हा जो आहे ब्यूट 2ENE हा आहे, ओके. तर मी असं सांगतो तुम्हाला की जर समजा आपण 100 मॉलिक्यूल सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइडचे घेतले, 100 अल्कोहोलिक KOH घेतले, तर यापैकी हे जे मॉलिक्यूल्स असतात हे 20 प्रकारे तयार होतात आणि हे 80 मॉलिक्यूल्स तयार होतात. आता हे 20 तयार होतात, हे 80 तयार होतात, म्हणून हे कसे असतात तर हे मेजर असतात. हे कसे असतात तर हे मेजर असतात. आणि हे कसे असतात तर ब्यूट 1ENE हे मायनर असतात. कसे असतात तर मायनर असतात. When secondary or tertiary alkyl contain different number of hydrogen atom on beta carbon atom, so there is a formation of 2 different product. One is minor, another is a major. Okay, तर हे मेजर आहे का मायनर हे कशाने ओळखलं जातं तर पाहायचं. When secondary alkyl contain 2 beta carbon which contain different number of hydrogen atom, it gives 2 different alkenes. And major product is identified by Set-Jeffs rule. कोणता रूल तर Set-Jeffs rule. मग Set-Jeffs rule काय असतो तर मी एवढंच म्हणेल की more substituted alkene is a major product according to the Set-Jeffs rule. कोणता more substituted alkene. इथं जर आपण पाहिलं CH2 CH CH2 CH3 कार्बनला 2 हायड्रोजन ॲटम आहेत, इथं पण 2 हायड्रोजन ऐवजी इथला जो हायड्रोजन आहे हा इथिल ग्रुपने रिप्लेस केलाय. कोणत्या ग्रुपनं इथिल ग्रुपने रिप्लेस केलाय, म्हणून हा जो आहे हा मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन आहे. हा कोणता आहे तर हा जो आहे हा मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन आहे. आणि इथं जर आपण पाहिलं तर इथिन मधले या कार्बनला 1 हायड्रोजन आहे, 1 हायड्रोजन कोणी काढला या CH3 ने काढला. नंतर या कार्बनचा 1 हायड्रोजन आहे जसं तसा इथिन सारखा, आणि या कार्बनचा 1 हायड्रोजन ॲटम कोणी काढला CH3 ग्रुपने काढला. हा एक CH3 आणि हा एक CH3. किती अल्किल ग्रुप या डबल बॉन्डला जोडले तर कार्बन कार्बन तर 2 जोडले तर मग इथे किती होते कार्बन कार्बन डबल बॉन्डला एकच अल्किल होता म्हणून तो मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन. आणि या कार्बन कार्बन डबल बॉन्डला डाव्या साइडने एक अल्किल ग्रुप आहे आणि उजव्या साइडने एक अल्किल ग्रुप आहे, मग हा झाला डाय सबस्टिट्यूटेड अल्किन. हा कोणता झाला तर हा झाला डाय सबस्टिट्यूटेड अल्किन. आणि सेट-जेफ्स हा सायंटिस्ट होता. सेट-जेफ्स हा काय होता तर सायंटिस्ट होता. त्याने एक रूल लिहिला. त्याने असं सांगितलं की मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज अ मेजर प्रोडक्ट. मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज अ मेजर प्रोडक्ट. थोडक्यात त्याचे स्टेटमेंट तुम्हाला मी असं सांगतोय की सेट-जेफ्स रूल असं सांगतो, एलिमिनेट द हायड्रोजन ॲटम फ्रॉम दॅट बीटा कार्बन ॲटम विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. ज्यावेळेस सेकंडरी किंवा टर्शियरी अल्किलाइड्स असतात आणि एकापेक्षा जास्त बीटा कार्बन ॲटम असतात, जसं पहा या कंपाऊंड मध्ये हा एक बीटा कार्बन आहे आणि हा दुसरा बीटा कार्बन आहे. या बीटा कार्बन ॲटम वरती किती हायड्रोजन ॲटम आहेत 3 हायड्रोजन ॲटम आहेत आणि या बीटा कार्बन ॲटम वरती 2 हायड्रोजन ॲटम आहेत.
तर सेट जेप्सनं असं सांगितलं की ज्या ज्या सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हॅलाइड्स मध्ये 2 बीटा कार्बन ॲटम असतात किंवा 3 बीटा कार्बन ॲटम असतात आणि अशा वेळेस डिहायड्रो हॅलोजनेशन होत असताना हायड्रोजन ॲटम कोणत्या कार्बनचा लवकर निघून जातो तर ज्या बीटा कार्बन ॲटम वरती कमीत कमी हायड्रोजन ॲटम असतात त्यांच्यावरचा. इथं 2 हायड्रोजन ॲटम आहेत बीटा कार्बन वरती आणि इथं किती तर 3 हायड्रोजन ॲटम आहेत. ओके, सो अकॉर्डिंग टू Sturgeon's rule, eliminate hydrogen atom from that beta carbon which contain less number of hydrogen atom, which contain less number of hydrogen atom. मी ती स्टेटमेंट इथे लिहितो पहा. Sturgeon's rule ची स्टेटमेंट मी इथे लिहितो. Sturgeon's rule कोणता रूल लिहायला मिळतो तो Sturgeon's rule आहे. इथे पहा थोडक्यात लिहितो मी. Sturgeon's rule, eliminate hydrogen atom, eliminate hydrogen atom, shortcut लिहितो. eliminate hydrogen atom from that beta carbon, from that beta carbon which contain less number of hydrogen atoms, which contain less number of hydrogen atoms, that is इथे लिहितो मी that is. आणि जर असं केलं आपण केलं तर पहा पहिल्या पॉसिबिलिटी मध्ये या बीटा कार्बनचा हायड्रोजन काढला ज्याच्यावरती 3 हायड्रोजन ॲटम होते तर तयार झाला मोनो सबस्टिट्यूटेड अल्केन. आणि दुसऱ्या पॉसिबिलिटी मध्ये जर आपण या बीटा कार्बनचा हायड्रोजन जर काढला तर आपल्याला तयार झाला हा डाय सबस्टिट्यूटेड अल्केन. म्हणून सेट जेप्स असं सांगतो eliminate hydrogen atom from that beta carbon which contain less number of hydrogen atom, that is more substituted alkene. कोणता तर more substituted alkene is a major product, more substituted alkene is a major product according to Sturgeon's rule. कोणानुसार तर according to Sturgeon's rule. हे झालं सेकंडरी अल्किल हॅलाइड विषय. कशाविषयी झाले सेकंडरी अल्किल हॅलाइड. ती म्हणतात सर बाय प्रोडक्ट नाही का, बाय प्रोडक्ट तयार झालेत ना. बाय प्रोडक्ट कोणते तर इथं पण KBr आणि H2O, KBr आणि H2O बाय प्रोडक्ट असतील. KBr आणि H2O हे असतील. जर आपण 100 सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइडचे मॉलिक्यूल घेतले किती when we are taking 100 molecules of secondary butyl bromide and 100 molecules of alcoholic potassium hydroxide, it gives 20 molecules of but1ene and 80 molecules of किती हे म्हणतो तुम्हाला मी हे 20 molecules of but1ene आणि हे 80 molecule of but2ene. आता 20 जास्त आहेत का 80 तर 80 जास्त आहेत म्हणून हा मेजर प्रोडक्ट आणि हा कोणता असेल तर हा मायनर प्रोडक्ट. but1ene चं कॉमन नेम आहे अल्फा ब्युटिलिन. हेही तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे नीटच्या दृष्टीनं. अल्फा ब्युटिलिन आणि याचं नाव काय तर याचं नाव आहे बीटा ब्युटिलिन. याचं नाव काय तर बीटा ब्युटिलिन. आता इथं अल्फा ब्युटिलिन का म्हटले माहितीये का, कार्बन कार्बन डबल बॉन्ड ज्या कार्बन पासून सुरू झालाय हा अल्फा, हा कडेचा कार्बन कोणता तर अल्फा, हा अल्फा कार्बन पासून डबल बॉन्ड सुरू झाला म्हणून अल्फा ब्युटिलिन. आता इथं पहा हा कडेचा कार्बन म्हणजे टॉप कॉर्नरचा हा अल्फा कार्बन, हा बीटा कार्बन, हा गॅमा आणि हा डेल्टा. मग बीटा कार्बन पासून डबल बॉन्ड सुरू झाला म्हणून याचं नाव आहे बीटा ब्युटिलिन. काय नाव याचं तर बीटा ब्युटिलिन आहे. ओके, when secondary butyl bromide म्हणजेच 2-bromobutane is boiled with alcoholic potassium hydroxide, it gives two different product. One is but1ene and another is but2ene. but2ene is a major product. आणि हे कशानुसार ओळखलं तुम्ही तर अकॉर्डिंग टू Sturgeon's rule. Sturgeon's rule काय सांगतो, अकॉर्डिंग टू Sturgeon's rule eliminate hydrogen atom, काढायचा हायड्रोजन ॲटम, eliminate hydrogen atom from that beta carbon which contain less number of hydrogen atoms, that is more substituted alkene is always a major product. हे झालं लक्षात घ्या. हे झालं सेकंडरी अल्किल हॅलाइड विषयी. एकदा पाहून घ्या म्हणजे आपल्याला टर्शरी अल्किल हॅलाइड पाहता येईल. आता आपण पाहिलं प्रोडक्ट लिहायचं आहे. when secondary butyl bromide म्हणजेच 2-bromobutane is boiled with alcoholic KOH, it gives काय देते ते तिथे लिहायला जागा नाही तरी लिहितो मी. it gives but1ene and but2ene. it gives नंबर 5, it gives but1ene and
2ENE, ब्यूट 2ENE. ओके, आणि तुमच्या माहितीसाठी इथे तुम्ही लिहू शकता ब्यूट 2ENE इज अ मेजर प्रोडक्ट. तुम्ही असं लिहिणार ना, when secondary butyl bromide म्हणजेच 2-bromobutane is bound with alcoholic cleavage it gives but 1ENE and but 2ENE. आणि त्याच्या खालच्या द्यायचं but 2ENE is a major product. कोणता? तर इथे तुम्ही मला जागा नसल्या कारणानं मी असं लिहितोय but 2ENE is a मेजर प्रोडक्ट. तो कसा असणार तर तो मेजर प्रोडक्ट असणार आहे, लक्षात ठेवायचं. इट इज अ मेजर प्रोडक्ट. ओके, हे लिहून घ्यायचं. पहा इथे ऑब्झर्व करा, म्हणजे आपल्याला टर्शरी अल्किलाइड पाहता येईल. आणि हे जे सेट-जेप्स रूल आहे, या सेट-जेप्स रूल नुसार फॉर्मेशन ऑफ अल्किन्स कसं होतं तुम्ही असं म्हणेल अकॉर्डिंग टू, पहा अकॉर्डिंग टू सेट-जेप्स रूल, according to Set-Jeffs rule, formation of alkenes, order of formation of alkenes, order of formation of alkenes. कोणते अल्किन लवकर तयार होतात? तर मी असं सांगतोय का, कोणते अल्किन्स तयार होतात तर मोर सबस्टिट्यूटेड अल्किन हे असे. ओके, हे अल्किन्स लवकर तयार होतात कोणापेक्षा, तर ती ऑर्डर आहे. इथे जर तुम्ही पाहिलं आर 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 आणि आर म्हणजे काय, 4 अल्किल ग्रुप. या हा लवकर तयार होतो कोणापेक्षा तर असा कार्बन कार्बन इथार 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 आणि इथे एच. ओके, हा लवकर तयार होतो कोणापेक्षा तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथं आर एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचं हे एच एच. ओके, हा लवकर तयार होतो कोणापेक्षा तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथं आर इथं एच इथं आर. हा लवकर तयार होतो कोणापेक्षा तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथं एच इथं आर. हा लवकर तयार होतो. एवढंच, हे असेल ऑर्डर ऑफ अल्किन्स. सेट-जेप्स रूल नुसार कोणते अल्किन्स लवकर तयार होतात तर यांना म्हणतोय मी, हेच असं आपण लिहू शकतो कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्यालाच असं म्हणतो आपण R2C Cr2. हे जे आहे याला आपण म्हणतो टेट्रा अल्किल, म्हणजे टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन. हे कोणते तर टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन. हे लवकर तयार होतं. टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन हे लवकर तयार होतं कोणापेक्षा, इथं पाहा 1 2 3 4 अल्किल ग्रुप असलेला अल्किन लवकर तयार होतो 3 अल्किल ग्रुप असलेल्या अल्किन पेक्षा. मग याला काय म्हणायचं, हा 1 हा 2 हा 3 हा झाला. यालाच कसं लिहू शकतो आपण, याला लिहू शकतो R2C डबल बॉन्ड CHR. हा जो आहे याला म्हणायचं असतं ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन. हा कोणता आहे तर हा आहे ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन. ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन हा लवकर तयार होतो कोणापेक्षा तर इथं R म्हणजे किती अल्किल ग्रुप येतं 2. तर हे कसं लिहू शकतो आपण R2 डबल बॉन्ड CH2 असं लिहू शकतो. मग याचं नाव काय आहे तर याचं नाव आहे डाय सबस्टिट्यूटेड अल्किन. कोणतं येतं डाय सबस्टिट्यूटेड अल्किन हे तयार होतं. आणि हे लवकर तयार होतं कोणापेक्षा याच्यापेक्षा. मग हे पण काय आहे तर हे पण लक्षात घ्या RCH डबल बॉन्ड CHR. हे पण आहे डाय सबस्टिट्यूटेडच आहे. हे पण कोणतं तर डाय सबस्टिट्यूटेड अल्किन आहे. आणि हे कोणतं आहे याला आपण लिहू शकतो RCH डबल बॉन्ड CH2. हे आहे मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन. कोणते तर हे आहे मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन. अकॉर्डिंग टू सेट-जेप्स रूल एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचं टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन फॉर्म लवकर होतात ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन पेक्षा. ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन लवकर तयार होतात डाय सबस्टिट्यूटेड पेक्षा. डाय सबस्टिट्यूटेड आणि इथं अशा प्रकारे एका कार्बनला 2 R साइडला असतील तर हे लवकर तयार होतं ह्या कंपाऊंड पेक्षा. आणि डाय सबस्टिट्यूटेड अल्किन लवकर तयार होतो मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन पेक्षा. ही या प्रकारे ऑर्डर आहे. ओके, या प्रकारे ही ऑर्डर असणार आहे. आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर पाहणं मग हा कोणता अल्किन आहे, हा मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन आहे. आणि हा कोणता तर डाय सबस्टिट्यूटेड अल्किन. मग सेट-जेप्सने सांगितलं ही लवकर तयार होईल काही लवकर तयार होईल तर हे डाय सबस्टिट्यूटेड अल्किन लवकर तयार होतं. अकॉर्डिंग टू सेट-जेप्स रूल मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज अ मेजर प्रोडक्ट. तो कसा असेल तर मेजर प्रोडक्ट. आणि आणखी एक तुम्हाला स्टॅबिलिटी सांगायची. स्टॅबिलिटी पण अशीच असणार आहे.
कोणत्या अल्किनची स्टॅबिलिटी जास्त? तुम्हाला आणखी एक प्रश्न पडला असू शकतो की सर हा अल्किन का तयार झाला 80%, हा का कमी तयार झाला? तर ज्याची स्टॅबिलिटी जास्त आहे, ज्याची स्टॅबिलिटी जास्त आहे, जसं पहा ज्यांचा अभ्यास जास्त आहे त्यांना परीक्षेला मार्क जास्त पडतात, चांगले पडतात. ज्यांचा अभ्यास कमी आहे त्यांना मार्क पडतात का? नाही. मग तसंच इथे पहा ह्या सेकंडरी अल्किलाराइडला जर आपण अल्कोहोलिक केवळ सोबत जर रिॲक्ट केलं तर ब्यूट 1-ENE आणि ब्यूट 2-ENE अशा प्रकारचे दोन प्रोडक्ट तयार होतात. यातले ब्यूट 2-ENE हे कसे असतात तर हे मोर स्टेबल असतात, म्हणून त्यांचं प्रपोर्शन हे जास्त आहे. आणि म्हणून मला म्हणायचंय की टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन हे लवकर तयार होतात ट्राय पेक्षा, ट्राय लवकर तयार होतात डाय पेक्षा, डाय लवकर तयार होतात मोनो पेक्षा. म्हणून इथं देखील जर या कंपाऊंडची रिएक्शन केवळ सोबत जर झाली तर ब्यूट 2-ENE हा लवकर तयार होतो, पटपट पटपट पट 80 मॉलिक्युल्स तयार होतील आणि नंतर 20 मॉलिक्युल याचे तयार होतील. 80 स्टेबल मॉलिक्युल असतील, म्हणून त्याला आपण म्हणतो मेजर प्रोडक्ट आणि त्याला आपण म्हणतो मायनर प्रोडक्ट. ओके, तर या प्रकारे. आणि त्याचबरोबर मला आणखी एक सांगायचं की कोणते अल्किन मोर स्टेबल असतात, नाही का? कोणते अल्किन हे मोर स्टेबल असतात? तर हीच ऑर्डर असणार आहे, हीच ऑर्डर असणार आहे. पहा इथे मी सांगतोय स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ अल्किन्स. कोणते ऑर्डर? तर स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ अल्किन्स. हे प्रश्न कशासाठी? तर हे तुम्हाला JEE नीट किंवा CET साठी विचारलं जातं. विच ऑफ द अल्किन इज अ मोर स्टेबल, विच ऑफ द अल्किन इज अ मोर स्टेबल असं असतं. थोडं राहिलंय, पहा इथं आता रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ अल्किन इज, रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ अल्किन इज. कोणते अल्किन मोर स्टेबल असतात? कोणते अल्किन मोर स्टेबल असतात? तर ती ऑर्डर हीच आहे, हीच ऑर्डर आहे. पहा हे सांगतो मी. रिलेटिव्ह ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी इज, तर हीच, हे आणि हे एकच आहे, फक्त तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी असं काढले. हे टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन हे मोर स्टेबल असतात. स्टेबल कोण असतात? मोर स्टेबल हे असतात R2C Cr2. R म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो R म्हणजे अल्किल ग्रुप आहे, ते सारखे किंवा वेगळे असू शकतात. R म्हणजे काय? तर R म्हणजे अल्किल ग्रुप असतं. काय असतं ते? तर अल्किल ग्रुप असतं. टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन हे मोर स्टेबल असतात. मी काय सांगतोय? रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ अल्किन. जसं टर्शियरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल असतात सेकंडरी पेक्षा, सेकंडरी मोर असतात स्टेबल प्रायमरी पेक्षा, तसं टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन हे मोर स्टेबल असतात कोणापेक्षा? ही ऑर्डर हे असं R2C डबल बॉन्ड CHR हे मोर स्टेबल असतात कोणापेक्षा? यांच्यापेक्षा. इथं लिहायचं R2 कार्बन डबल बॉन्ड CH2 हे मोर स्टेबल असतात कोणापेक्षा? याच्यापेक्षा. RCH डबल बॉन्ड CHR यांच्यापेक्षा हे मोर स्टेबल असतात कोणापेक्षा? तर ते पाहायचं RCH डबल बॉन्ड CH2 हे मोर स्टेबल असतात कोणापेक्षा? इथिन पेक्षा. कोणापेक्षा? तर इथिन पेक्षा. रिलेटिव्ह ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ अल्किन, तर यांना म्हणतो आपण टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन. हे कोणते? तर टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन मोर स्टेबल. हे कसे असतात? तर हे असतात मोर स्टेबल. ओके, कसे असतात? तर मोर स्टेबल. कोणापेक्षा? तर हे आहे ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन. हे कोणतं आहे? तर हे आहे ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन. हे कोणतं आहे? तर हे आहे डाय सबस्टिट्यूटेड अल्किन. हे कोणतं? तर डाय सबस्टिट्यूटेड अल्किन. हे डाय सबस्टिट्यूटेड अल्किन याच प्रकारच्या पण डाय सबस्टिट्यूटेड अल्किन पेक्षा स्टेबल असतात. डाय सबस्टिट्यूटेड अल्किन पेक्षा. ओके, हे डाय सबस्टिट्यूटेड अल्किन मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन पेक्षा स्टेबल असतात. मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन पेक्षा स्टेबल असतात. आणि मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन हे इथिन पेक्षा स्टेबल असतात. किंवा त्याचं एक्झाम्पल द्या आम्हाला, नाही का? एक्झाम्पल द्यायचं का? चला, हे R च्या ऐवजी मी इथे घेतलं CH3. पहा हे आणि हे सारखंच आहे, फक्त काय फरक आहे? तर इथिन इथं नाहीये. ओके, इथिन नाही. तर इथं जर म्हटलं मी R च्या ऐवजी CH3, इथं पण मी जर CH3 घेतलं, इथं पण CH3 घेतलं आणि इथं पण CH3 घेतलं, तर 4 मिथिल ग्रुप असलेला अल्किन मोर स्टेबल कोणापेक्षा? तर हे पाहायचं R म्हणजे चला इथे घेऊन टाका. 4 मिथिल ग्रुप असलेला अल्किन हा 3 मिथिल ग्रुप असलेल्या अल्किन पेक्षा मोर स्टेबल आहे. 3 मिथिल ग्रुप असलेला अल्किन हा 2 मिथिल ग्रुप असलेल्या अल्किन पेक्षा मोर स्टेबल. हा मोर स्टेबल.
आता हा एकाच कार्बनच्या एका साईडला 2 मिथिल ग्रुप येतं आणि इथं जर म्हटलं मी इथं पण CH3 घ्या आणि इथं पण CH3 घ्या, हे पण डाय सबस्टिट्यूटेड म्हणजे हे पण 2 मिथिल असलेलंच अल्किन आहे आणि हे पण 2 मिथिल असलेलं अल्किन आहे. पण जर एकाच कार्बनला 2 मिथिल असतील तर ते आणखीन मोर स्टेबल आहे. कोणापेक्षा? तर डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला असलेल्या मिथिल ग्रुप पेक्षा. आणि हे मोर स्टेबल आहे कोणापेक्षा? एक मिथिल ग्रुप असलेल्या पेक्षा. तीच लिंकेज इथं आहे. ओके, इथं जर 2 मिथिल ग्रुप घेतले मी तर ती ऑर्डर तुम्ही लिहू शकता. ओके, ते तुम्हाला होमवर्कसाठी असेल. आरच्या ऐवजी अल्किल ग्रुप ठेवून तुम्हाला ती स्टॅबिलिटी काढायची आहे. ओके, रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ अल्किन हे MCQ साठी दोन्ही पॉइंट तेवढेच महत्त्वाचे. हा, हे झालं. आता आपण पाहूया प्रिपरेशन ऑफ अल्किन फ्रॉम टर्शियरी अल्किल हालाइड. छोटासा पॉइंट राहिला, प्रिपरेशन ऑफ अल्किन फ्रॉम कशापासून? तर टर्शियरी अल्किल हालाइड पासून आपल्याला पाहायचे. एकच एक्झाम्पल त्याचं घेतो मी, एकच एक्झाम्पल त्याचं घेणार आहे. फ्रॉम टर्शियरी अल्किल हालाइड. कोणतं? टर्शियरी अल्किल हालाइड. मी हे मोडेपर्यंत तुम्हाला टर्शियरी अल्किल हालाइडचं एक्झाम्पल सुचतंय का पहा बरं. टर्शियरी अल्किल हालाइडचं एक्झाम्पल सुचतंय का पहा. आणि हे मोर स्टेबल असेल तर मग हे कसं असेल? तर इथिन हे कसं असेल? तर इथिन हे लेस स्टेबल असणार आहे. ओके, लेस स्टेबल. हा, आता तिसरं आपण पाहूया C. कोणतं? फ्रॉम टर्शियरी म्हणजे 3 डिग्री अल्किल हालाइड. 3 डिग्री अल्किल हालाइड पासून आपल्याला तयार करायचं. फ्रॉम टर्शियरी अल्किल हालाइड. ओके, चला टर्शियरी अल्किल हालाइडचं एक्झाम्पल देतो डायरेक्ट एक्झाम्पल. ते असं, हे पहा, हा कार्बन, याला इथं CH3, याला इथं CH3, याला इथं CH3, इथं काय घेतो मी? CH3 आणि इथं घेतो मी Br. हा टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड आहे. याला आपल्याला हीट करायचे KOH अल्कोहोलिक सोबत. मला तुम्ही सांगताल काय तयार होईल? तर काय तयार होईल? हा टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड आहे. ज्या कार्बनला हॅलोजन जोडला तो अल्फा कार्बन, अल्फा कार्बनला हॅलोजन ब्रोमिन जोडला. ओके, आणि हे सर्व कोणते आहेत? तर हे सर्व बीटा कार्बन ऍटम आहेत. ओके, तर इथे पहा 1, 2, 3 या तीनही बीटा कार्बन ऍटम वरती सारखेच नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स आहेत. किती? तर सारखेच नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम आहेत. याला मी फक्त असं लिहितो ना तुमच्या माहितीसाठी. व्हेन दिस, याचं नाव काय? याचं नाव आहे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. कोणतं आहे हा? हा आहे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. याचं आययुपीएच नेम तुम्हाला माहिती आहे. कोणतं? याचं आययुपीएच नेम 2-ब्रोमो 2-मिथिल प्रोपेन. नॉमिनक्लेचर मध्ये आपण पाहिलेले 2-ब्रोमो 2-मिथिल प्रोपेन. 2-ब्रोमो 2-मिथिल प्रोपेन. वेन टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणजेच 2-ब्रोमो 2-मिथिल प्रोपेन ला जर आपण अल्कोहोलिक KOH सोबत हीट केलं तर KOH मधला K+OH मायनस हा K+ कोणासोबत? K+ आणि Br मायनस KBr निघून जाईल. आणि ह्या बीटा कार्बनचा H, ह्या बीटा कार्बनचा हा H आणि हा OH मायनस म्हणून H2O. आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार आहे आणि तयार होईल ते असं. काय शिल्लक राहतं पहा, या कार्बनला CH3 जशास तसा, या कार्बनला CH3 जशास तसा, इथं CH3 त्याचबरोबर इथं CH3 आणि नंतर हा बॉन्ड जर इथं शिफ्ट झाला तर इथं तयार होतं CH2 बाय प्रोडक्ट KBr. कसं KBr? K+Br मायनस KBr, H+OH मायनस H2O. आणि हे जे तयार झालं CH3 कार्बन CH3 डबल बॉन्ड CH2, याचं कॉमन नेम तुमच्या माहितीसाठी आयसोब्युटिलीन आहे. कोणतं आहे? तर आयसोब्युटिलीन. आणि याचाच आययुपीएच नेम जर तुम्ही पाहिलं 1, 2, 3 तर याचं आययुपीएच नेम आहे 2-मिथिल प्रोपेन. कोणतं? तर 2-मिथिल प्रोपेन हे या कंपाऊंडचं आययुपीएसी नेम आहे. ओके, अशा प्रकारे वेन टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणजेच 2-ब्रोमो ब्युटेन 2-ब्रोमो 2-मिथिल प्रोपेन is boiled with alcoholic potassium hydroxide, it gives isobutylene, that is 2-methyl propene and byproduct KBr आणि H2O. ते म्हणतात सर इथं तर 1, 2, 3 बीटा कार्बन ऍटम होते. पण विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता 1, 2, 3 तीनही बीटा कार्बन ऍटम वरती सारखेच म्हणजे 3-3 हायड्रोजन ऍटम होते आणि म्हणून कोणत्याही एका बीटा कार्बनचा हायड्रोजन ऍटम इथं निघून जाऊ शकतो. ओके, जर इथं CH2 CH3 जर असता तर मात्र इथं कॉम्पिटिशन लागली असती. ज्या बीटा कार्बनवरती कमीत कमी हायड्रोजन ऍटम असतात त्याच्यापासून तयार होणारा जो अल्किन असतो तो मोर सबस्टिट्यूटेड असतो आणि तो मेजर प्रोडक्ट असतो. ओके, या प्रकारे इथं आपण पाहिलं प्रिपरेशन ऑफ अल्किन्स फ्रॉम अल्किल हालाइड्स. कशापासून? तर
अल्किल हॅलाइड पासून आपण अल्किन कसं तयार करायचं हे पाहिलं आणि ह्या सर्व रिएक्शन्स मध्ये एका म्हणजेच कोणत्या अल्फा कार्बन ॲटमवरचा हॅलोजन निघून गेला आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन निघून गेला, म्हणून या रिएक्शन आपण म्हटलं डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन. ओके, प्रायमरी अल्किल हॅलाइड पासून सेकंडरी आणि टर्शरी या तिघापासून जर पाहिलं तर आपल्याला अल्किनच तयार होतं. कोणाची रिएक्टिव्हिटी जास्त आहे तर टर्शरी अल्किल हॅलाइड हे लवकर रिएक्शन देतात सेकंडरी पेक्षा, सेकंडरी लवकर देतात कोणापेक्षा प्रायमरी अल्किल हॅलाइड पेक्षा. ओके, या पद्धतीने आपण इथे सर्व गोष्टी पाहिल्या. ओके, सो दिस मच फॉर द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किन फ्रॉम अल्किल हॅलाइड. रिमेनिंग पार्ट we will continue in next lecture. So thank you so much. Please observe once.